श्री स्वामी समर्थ 24 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हिरवळ, पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाशी संबंधित काही श्रद्धा देखील खूप खास आहेत. अनेकदा लोक या महिन्यात मांस आणि मासे खाण्यासारखे तामसिक अन्नापासून दूर राहतात. पण असे का? याचे काही वैज्ञानिक कारण आहे का? ते आहे की ते फक्त धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. या विषयावर सोशल मीडियावर आयुर्वेदाचार्य विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात श्रावणात मांसाहार न करण्यामागे केवळ धार्मिक कारण नाहीत, तर गंभीर वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे देखील सांगितले जातात. आज सविस्तरपणे आपण बघूया, श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास मनाई का आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओनुसार आयुर्वेदाचार्य स्पष्ट करतात की श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. हा महिना श्रद्धा, भक्ती, संयम आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या काळात लोक उपवास करतात, पूजेत मग्न राहतात आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतात. मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्नपदार्थामुळे शरीरात उत्साह आणि अशुद्धता वाढते, ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येतो. श्रावण महिन्यात मांसाहार का निषेध आहे? महादेवाचा कोप, मन आरोग्यावर परिणाम की आणखीन काही? धार्मिक आयुर्वेदिक कारण वाचवा ते बघूया. तामसिक अन्नाचा मनावर कसा परिणाम होतो? आयुर्वेदाचार्य सांगतात, आयुर्वेदानुसार अन्नाचे 3 भाग केले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते, तसेच मन शांत आणि शुद्ध करते, तर मांस आणि मासे यासारखे तामसिक अन्न नकारात्मक भावना, राग आणि आळस वाढवते. म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे केवळ आरोग्यासाठी नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी देखील आवश्यक मानले जाते. नैसर्गिक कारण बघणार आहोत. श्रावण महिना प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळात मांसाहार करणे योग्य मानले जाते. या कारणामुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. श्रावण हा प्रजननाच्या गर्भधारणेचा काळ असतो. त्यांच्या पोटात नवीन जीवाची उत्पत्ती चालू असते, म्हणून श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. धार्मिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी एक विशेष काळ आहे. या महिन्यात उपवास, रुद्राभिषेक आणि शिवपूजा महत्त्वाची आहे. अनेक मान्यतेनुसार तामसिक अन्न खाल्ल्याने शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाहीत. पावसात मांस खाणे हानिकारक का आहे? वैज्ञानिक कारण काय ते पाहायला गेले तर श्रावण महिना पावसाळा आणि दमट वातावरण असते. या ऋतूत वातावरणात आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्न लवकर खराब होऊ शकते आणि त्यात बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. विविध आयुर्वेदाचार्यांच्या मते पावसाळ्यात नद्या आणि तलावासारखे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात. या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात, त्यामुळे त्यात हानिकारक विषारी पदार्थ असू शकतात. जड अन्न पचनास जास्त वेळ लागतो. आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे जड अन्न पचनास जास्त वेळ लागतो. पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. मांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते, जे सामान्यपेक्षा चवीने अधिक कठीण असते. पण थेट परिणाम आपल्या पोटावर, यकृतावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढतो. पावसाळ्यात आर्द्रता आणि पावसामुळे वातावरणात रोगजंतूंची संख्या वेगाने वाढलेली असते, ज्याचा थेट परिणाम आपल्या खाण्याच्या सवयीवर होतो. विशेषतः मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्नात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. पावसाळ्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका देखील वाढतो, ज्यामुळे मासे आणि सीफूड खाल्ल्याने संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते. दूषित मासे किंवा सीफूड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून श्रावण महिन्यात शुद्ध, हलके आणि पौष्टिक शाकाहारी अन्नाचा खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शरीर निरोगी राहील आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहील. धन्यवाद.